नमस्कार, मी निवेदिता करलकर माझ्या चॅनेलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला कोळंबी फ्राय कशी बनवायची आणि कशी कुरकुरीत होतील ते दाखवणार आहे। तर त्यासाठी मी पाव किलो कोळंबी घेतली आहेत, मोठ्या साईजची आहेत आणि मी ती सोलून त्याच्यातला आतला काळा धागा पण काढला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता आपल्याला पहिल्या आधी मॅरिनेशन करावं लागणार आहे। हे आलं लसूण कोथिंबीर मिरची याची पेस्ट आहे, तर आपण ही 1 चमचा घालूया। एक चमचा मी मालवणी मसाला घेते। मालवणी मसाला नसेल तुमच्याकडे तर मिरची पावडर घेतली तरी देखील चालेल। चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, थोडीशी हळद घेते, आता हे चांगलं मिसळून घेते। थोडा वेळ आपण ही कोळंबीला हा मसाला लावून ठेवायचा आणि 15 मिनिटानंतर आपण ही फ्राय करायला घेऊया। तर आपण कोळंबीला मसाला लावून आता 15 मिनिटं झालेली आहेत, हे बघा। आता आपण त्याला वरती कोटिंग लावायचं आहे, त्यासाठी आपण थोडा रवा घेऊया आणि हे तांदळाचं पीठ घेऊया, मिरची पावडर घेते आणि चवीपुरतं मीठ घेते, थोडीशी हळद घेते। तर हे चांगलं मिसळून घेते। आता आपण मॅरिनेशन झालेल्या या कोळंबीला कोटिंग करून घेऊया। सर्व बाजूने आपण हे रवा आणि तांदळाचं पीठ हा मसाला बनवला आहे आपण तो लावून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व हे कोळंबीला हा मसाला लावून घेते आणि दाखवते तुम्हाला। कोळंबी आपल्याला तळायची आहे, तर मी एक तवा ठेवला आहे गॅसवर आणि आता मी तेल टाकून घेते। तापलं आहे, आता आपण एक एक कोळंबी त्याच्यात सोडूया। मीडियम गॅसवर तळायची आहे, एकदम बारीक पण नाही करायचं आहे गॅस। आता आपण उलट करून बघूया। आता ही पहिली मी टाकलेली ती कोळंबी काढून घेते। परतून घेते।
कोळंबी फ्राय आपलं रेडी झालेलं आहे. तर तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता. आणि जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.